नमस्कार. आजचा विषय मॅगीवर बंदी आली तरी लोकांनी तिलाच पुन्हा का निवडलं? प्रत्येक उद्योजकाने समजून घ्यावी अशी विश्वासाची ताकद. काका, मॅगी आहे का? दुकानदार शांतपणे म्हणतो, नाही बाळा, आता मिळत नाही. मुलगा निराश होऊन आईकडे पाहतो आणि त्या क्षणी दुकानात फक्त एक नूडल्सचं पाकिट गायब नव्हतं, लाखो लोकांच्या आठवणी गायब झाल्या होत्या. व्यवसाय अडचणीत आला की बहुतेक कंपन्या काय करतात? मोठी जाहिरात, मोठे डिस्काउंट, नवीन ऑफर्स, जोरदार मार्केटिंग. पण यापैकी एकही गोष्ट तुटलेला विश्वास परत आणू शकत नाही. कारण ग्राहक पैशाने जिंकता येतो पण मनाने नाही. ग्राहकांचा विश्वास. ओके. एक मार्केटिंग प्रोफेसरने वर्गात एक काचेचा ग्लास ठेवला. त्याने विचारलं, हा ग्लास किती रुपयाचा आहे? कुणी म्हणालं 50, कुणी म्हणालं 100. तो हसला, ग्लास खाली ठेवला, मग म्हणाला, आता कल्पना करा, हा ग्लास तुमच्या आजीने शेवटच्या वाढदिवसाला दिला आहे. आता त्याची किंमत किती? वर्गात शांतता पसरली. कारण किंमत बदलली नव्हती, पण मूल्य बदललं होतं. ब्रँडही असेच असतात. लोक प्रोडक्ट विकत घेत नाहीत, ते आठवणी, विश्वास आणि भावना विकत घेतात. एक छोटस कौटुंबिक मिठाईचं दुकान, 20 वर्षाची प्रतिष्ठा. एक दिवशी एका ग्राहकाने सोशल मीडियावर पोस्ट केली, इथली मिठाई खराब आहे. पोस्ट व्हायरल झाली. दुकान रिकामं, ऑर्डर्स बंद. शेजारच्या दुकानात गर्दी. मालकाच्या मुलाने सुचवलं, बाबा, मोठी जाहिरात करूया. पण वडिलांनी वेगळा निर्णय घेतला. जाहिरात नाही, डिस्काउंट नाही. ते प्रत्येक जुन्या ग्राहकांच्या घरी गेले. चूक झाली असेल तर माफी मागितली. किचन सर्वांसाठी खुलं केलं. क्वालिटी टेस्ट रिपोर्ट्स दुकानात लावले. लोकांना प्रत्यक्ष दाखवलं, आम्ही बदललो आहोत. सुरुवातीला फक्त काही ग्राहक परत आले. मग त्यांनी इतरांना सांगितलं. हळूहळू दुकान पुन्हा भरू लागलं. कारण त्यांनी मिठाई विकली नव्हती, त्यांनी विश्वास परत जिंकला होता. व्यवसायात संकट तुमची परीक्षा घेत नाहीत, ते तुमच्या ब्रँडची खरी ओळख जगासमोर आणतं. वाईट काळात ग्राहक तुमचं प्रोडक्शन पाहत नाही, तो पाहतो तुमचं कॅरेक्टर. तुम्ही पळून जाता की उभे राहता? जाहिरात प्रत्येक जण करू शकतो, पण विश्वास कमवायला वर्षे लागतात. आणि तोच कठीण काळात तुमचा सर्वात मोठा भांडवल ठरतो. आजपासून 3 गोष्टी करा. प्रत्येक कस्टमर कंप्लेंटला गिफ्ट समजा. कधी चूक झाली तर कारण देऊ नका. पारदर्शकपणे कबूल करा. दररोज स्वतःला विचारा, आज मी विक्री वाढवली की विश्वास? लक्षात ठेवा, ब्रँड मोठा जाहिरातीने होत नाही, तो दिलेले वचन पुन्हा पुन्हा पाळल्याने होतो. धन्यवाद.